होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा. तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे. मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला. कोणता शब्द तुम्हाला कळेल? शोलेमध्ये एक डायलॉग है, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो मां कहती है सो जा नहीं तो. तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. या अनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर हे सुधारणार नाहीत. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे आज राजनेता किती डोंगरच आहे तो. रोज कुठून ना कुठून तरी पुरावे येत आहेत. तरी सुद्धा आपले राज्यकर्ते आणि निवडणूक आयुक्त कसल्यांचे नोकर आहेत. आणि यांची खाका, मी अनाकोंडा का बोलतोय, काहीतरी गंमत किंवा चेष्टा मस्करी करायची म्हणून नाही बोलत आहे. यांची भूक क्षमत नाही. आपला पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं, अरे माझे वडील चोरायचा प्रयत्न करतायत आणि तेही पुरेसं नाही म्हणून आता मतचोरी करायला बघतायत. बाकी सगळे इकडे एकत्र आलेले आहेत, पण सत्ताधारी याच्यामध्ये कोणी आलेलं नाहीये. मुख्यमंत्री मध्ये म्हणाले की लोकसभेच्या वेळेला राजकीय म्हणजे आमच्या विरोधी पक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन. मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच, करूनच टाका एकदा. काय ते दूध का दूध पाणी का पाणी. पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मतचोरी झालेली आहे, मतचोरी होते आहे. आज मला अभिमान आहे एका गोष्टीचा. आपण दरवेळेला असं म्हणतो की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय. आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या रूपामध्ये एकवटलेला आहे आणि तो देशाला दिशा दाखवतोय. मी तुमच्या सगळ्यांवरती आता एक जबाबदारी टाकतोय. तुम्ही सगळे आपण बाकीचे आपले पक्ष वगैरे बाजूला ठेवून एकवटलेलो आहोत. ज्या गोष्टी आता आम्ही करतो आहोत, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष सगळ्यांचे कार्यकर्ते करतायत, तसं मी सर्व मतदारांना आवाहन करतोय, राज्यातल्या नव्हे तर देशातल्या, की सगळ्या जणांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे की नाही हे पुन्हा जाऊन तपासा. आणि आपल्या घरामध्ये आपल्याला न दिसणारी, आपली परवानगी न घेतलेली माणसं राहतात की नाही हे सुद्धा तपासा. कारण जर शौचालयामध्ये 100 माणसं राहत असतील तर तुमच्या घरात किती राहू शकतात. आणि मी मतदारांना का सांगतोय, कारण हे तर सगळे राज तू दाखवले, बाकीच्यांची जशी दुबार तिबार नाव आहेत ती. आज मी दाखवतोय एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे. तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे. त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे.